हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक खूप स्पेशल आहे. या अगोदरच तुम्हाला ऑलरेडी कम्युनिटी ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप स्टेटसला काही अपडेट्स भेटलेले असेल किंवा इन्फॉर्मेशन भेटलेली असेल की टॉपिक नेमका कशावरती आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले, पण यामध्ये एक कन्फ्युजिंग थिंग आहे. का? तर या वर्षी फक्त एमबीबीएस बीडीएस असा ऑप्शन चूज करायला येतोय त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला बीएमएस साठी वेगळे रजिस्ट्रेशन करायचे आहे का, बीपीटी साठी वेगळे रजिस्ट्रेशन करायचे आहे का, याचं क्लिअरिफिकेशन त्या ठिकाणी होत नाही. मागच्या वर्षीच्या फॉर्म मध्ये क्लिअरली मेन्शन होतं की तुम्हाला ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी तिन्ही ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तिथं क्लिक करायचा ऑप्शन यायचा. पण यावर्षी फक्त एमबीबीएस बीडीएसचा क्लिक करण्याचा ऑप्शन येतोय. त्यामुळे स्टुडंट्समध्ये आणि जे विद्यार्थ्यांना बीपीटी मध्ये चॉईस फिलिंग करायची आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन झालं आहे आणि बीएमएसच्या विद्यार्थ्यांनाही कन्फ्युजन झालं. यावरती सोल्युशन म्हणून मी सीईटी सेल बरोबर काही मेल वगैरे शेअरिंग केले आणि मेलमध्ये मला असं आढळलं की सीईटी सेल यावर्षी स्पेशल बीएमएस आणि बीएचएमएस साठी स्पेशल राऊंड घेणार आहे. याबद्दल क्लिअरिफिकेशन आपण आणि बीपीटी साठी स्पेशल रजिस्ट्रेशन ओपन करणार आहे आणि बीएमएस साठी स्पेशल रजिस्ट्रेशन ओपन करणार आहे. सो त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, प्रॉपर डिटेलमध्ये बघा की नेमकं याच्यावरती काय सोल्युशन निघालेलं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, बिग अपडेट. रजिस्ट्रेशन बाबत सगळ्यात मोठा खुलासा हा झालेला आहे की एमबीबीएस बीडीएस की बीएमएस बीएचएमएस की बीपीटी, म्हणजे यावर्षी जे रजिस्ट्रेशन होत आहे ते फक्त तिथे दाखवलं जात आहे की एमबीबीएस अँड बीडीएस. मग या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं का, मग या विद्यार्थ्यांनी परत रजिस्ट्रेशन करायचं का, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 3 ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं मग त्यांनी 3 ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे का, याबद्दलचा खुलासा मी करणार आहे. एकच रजिस्ट्रेशन की वेगवेगळे, हाही एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. बघा, सीईटी सेलने प्रॉपरली असा खुलासा केलेला नाहीये, त्यामुळे हा एक प्रॉब्लेम या समोर येतो आहे. पण यामध्ये सध्या काय दिसतंय, करंट सीईटी सेलच्या रजिस्ट्रेशन मध्ये सध्या फक्त एमबीबीएस बीडीएसचा ऑप्शन दिसत आहे. पण प्रश्न असा आहे की बीएमएस बीएचएमएस आणि बीपीटी साठी काय, तिथे चॉईस फिलिंग करायची की नवीन रजिस्ट्रेशन नेक्स्ट टाइम ओपन होणार आहे त्या टाइमला नवीन रजिस्ट्रेशन करायचं, तर याबद्दल हा एक क्वेश्चन मार्क या ठिकाणी आहे. नेक्स्ट, स्टुडंटचा रिअल सिनेरिओ काय आहे. एक स्टुडंटला सर्व ठिकाणी ऑप्शन ट्राय करायचे आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी असतो की नाही सर, मला प्रत्येक ठिकाणी ऑप्शन ट्राय करून बघायचे आहे, जसं एमबीबीएस बीडीएस आहे, बीएमएस बीएचएमएस पण करायचं आहे, त्यानंतर बीपीटी बघायची आहे. पण याला वर्थ इट नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली बीएमएस भेटणार आहे त्यांनी बीएमएसच रजिस्ट्रेशन करावं, असं एक चांगला सिनेरिओ त्या ठिकाणी आहे आणि ते तसंच झालं पाहिजे. त्यासाठी सीईटी सेलने हा इनिशिएटिव्ह घेतलेला असावा असं मला वाटतं. सो ज्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस साठीच रजिस्ट्रेशन पाहिजे त्याच विद्यार्थ्यांनी एमबीबीएस बीडीएसचं रजिस्ट्रेशन करावं असं मला पर्सनली वाटतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस बीएचएमएसच रजिस्ट्रेशन करायचंय त्यांनी आता कुठलीही गडबड गोंधळ न करता जेव्हा परत एकदा बीएमएस बीएचएमएसच्या वेळेला रजिस्ट्रेशन ओपन होणार आहे त्या टाइमला तुम्ही रजिस्ट्रेशन करावं, हे माझी पर्सनली सजेशन असणार आहे. त्याचबरोबर बीपीटी, ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली जे विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत, 177 पेक्षा कमी मार्क्स किंवा 213 पेक्षा कमी मार्क्स आहे, त्या विद्यार्थ्यांनी पर्सनली सजेशन आहे जेव्हा बीपीटीचं रजिस्ट्रेशन ओपन होणार आहे त्याच टाइमला रजिस्ट्रेशन करा, त्या अगोदर रजिस्ट्रेशन कोणीही करू नका. हे माझं पर्सनल सजेशन या ठिकाणी असणार आहे. त्याबरोबर सर्वात मोठा प्रश्न, एक कोर्सेस 3 ग्रुप्स आणि 3 रजिस्ट्रेशन असं करायचं का, हे क्लिअरिफिकेशन तुम्हाला मी माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली मी सीईटी सेल बरोबर बोलणार आहे. उद्या सॅटर्डे आहे, बघूया सॅटर्डेला काही अपडेट आलं तर इट्स ओके, अदरवाईज डायरेक्टली मंडेला अपडेट भेटणार आहे. यामध्ये 3 रजिस्ट्रेशन वेगळे करायचे का की नाही करायचे, की 3 वेळा फीस पे करायची. बीएमएस बीएमएस साठी वेगळं रजिस्ट्रेशन आहे, बीएमएस बीएचएमएस साठी वेगळं आहे, बीएमएस बीएचएमएस साठी वेगळं आहे, बीपीटी साठी वेगळं रजिस्ट्रेशन, असं काही आहे का, याचं क्लिअरिफिकेशन माझ्या उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनाही एक्झॅक्टली तिन्ही राऊंड तिघही ठिकाणी पार्टिसिपेट करायचं किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेटेड आहे की एमबीबीएसच करायचं, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही आजचं जे रजिस्ट्रेशन चालू आहे ते करा. ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस बीएचएमएस करायचंय त्यांनी आता थांबून घेतलेलं चालेल. ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस बीएचएमएस करायचे त्यांनी आता थांबून घ्या. जेव्हा परत एकदा रजिस्ट्रेशन ओपन होतील तेव्हा आपण करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तुमचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील ते प्रिपेअर करून ठेवा. अपार आयडी आणि पासपोर्ट साईज फोटो हे नवीन डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी ऍड झालेले आहेत. सो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नक्की वेट करा. अजून नेक्स्ट जाऊया. फीज सुद्धा 3 वेळा भरायची का, मग आता याच्यामध्ये हाही एक प्रश्न होतो, सर 3 वेळा रजिस्ट्रेशन करायचं तर 3 वेळा फीस भरावी लागेल का, नाही.
3 वेळा फीस भरायची गरज नाहीये माझ्या माहितीनुसार, पण अजून याचं क्लिअरिफिकेशन उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी क्लिअर देणार आहे. जर रजिस्ट्रेशन वेगळं असेल तर रजिस्ट्रेशन फीस सुद्धा वेगवेगळी भरावी लागणार का? की फर्स्ट रजिस्ट्रेशन पुढच्या काउन्सिलिंगसाठी व्हॅलिड राहणार? हा प्रश्न ऑलरेडी फर्स्ट रजिस्ट्रेशन पुढच्या काउन्सिलिंगसाठी व्हॅलिड तर असणारच आहे 100%. पण जे विद्यार्थ्यांना नवीन दोन्ही पण ठिकाणी रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का, याचं क्लिअरिफिकेशन उद्या देऊ शकतो किंवा मंडेला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर बघूया. अनदर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असे आहेत की एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस साठी रजिस्ट्रेशन विंडो नंतर ओपन झाली तर ओपन तर 100% होणार आहे. ऑलरेडी त्यांनी मला मेलमध्ये क्लिअरिफिकेशन दिलं. बीएमएस बीएचएमएस लाही नवीन विंडो ओपन होणार आहे आणि बीपीटी लाही नवीन विंडो ओपन होणार आहे त्या ठिकाणी. ज्या विद्यार्थ्यांना आधीच एमबीबीएस बीडीएसचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना पुन्हा फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागणार का? नाही, त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज पडणार नाही. पण माझं पर्सनली सजेशन आहे, यावर्षी त्यांच्या काहीतरी सिस्टममध्ये काही चेंजेस आणलेले असतील किंवा काही असेल अपडेट, तर माझं पर्सनली सजेशन आहे आता एमबीबीएस बीडीएसच्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा. बीएमएस आणि बीएचएमएस करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि बीपीटी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन स्किप करा. तुमचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील, प्रिपेअर दॅट डॉक्युमेंट्स. आता सध्या फक्त एमबीबीएस बीडीएसच्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा. बाकी याच्यावरती खुलासा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जसं बोललो तर तसं करणारच आहे. बीपीटी साठी काय असणार आहे? सेम क्वेश्चन आहे. बीपीटी साठी न्यू रजिस्ट्रेशन, न्यू फीस किंवा हेच रजिस्ट्रेशन कंटिन्यू, याबद्दलही उद्या आपण डिस्कस करणार आहोत. सीईटी सेलकडे क्लिअरिफिकेशन मागितलं, या प्रश्नाचे क्वेश्चन बघत आम्ही महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलकडे ऑफिशियल क्लिअरिफिकेशन मागितलेलं आहे. सो ऑफिशियल क्लिअरिफिकेशन येईपर्यंत अझम्पशन वरती निर्णय घेऊ नका. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, एमबीबीएस बीडीएस वरती ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय त्यांनी रजिस्ट्रेशन करा. बीएमएस बीएचएमएस साठी नवीन रजिस्ट्रेशन 100% ओपन होत असता. सो त्या टायमाला तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आता घाई गडबड कुठलीही करू नका. घाई गडबडीत मिस्टेकही करू नका. हे माझं पर्सनल सजेशन असणार आहे. त्यानंतर एमबीबीएस बीडीएस की बीएमएस बीएचएमएस रजिस्ट्रेशन किती वेळा, फीज वेळा, या सर्वांचे प्रश्नांची उत्तर तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आज फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर रजिस्ट्रेशन करत असाल थोडंसं पॉज घ्या. उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर डिटेलमध्ये सांगणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस करायचंय त्यांचे रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या. जे ब्राईट फ्युचरला रजिस्टर्ड असेल ब्राईट फ्युचरही करून देणार आहे. बीएमएस बीएचएमएसचं रजिस्ट्रेशन आम्ही सध्या पॉज करतोय का, तर हे क्लिअरिफिकेशन भेटत नाही तोपर्यंत बीएमएस बीएचएमएसचं रजिस्ट्रेशन क्लिअर करणार नाही. कारण फॉर्म भरताना त्या ठिकाणी फक्त एकच ऑप्शन येतोय, एमबीबीएस अँड बीडीएस. बीएमएस बीएचएमएस आणि बीपीटीचा ऑप्शन येत नाही आहे. म्हणून आम्ही त्या बीएमएस बीएचएमएस आणि बीपीटीच्या जे रजिस्ट्रेशन आहेत त्यांना थोडंसं पॉज करतो आहे, जोपर्यंत फर्दर क्लिअरिफिकेशन येत नाही तोपर्यंत. सो विद्यार्थी मित्रांनो, स्टे ट्यून. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे विद्यार्थ्यांना कुठलाही कन्फ्युजन होणार नाही आणि चुकीचे रजिस्ट्रेशन केले जाणार नाहीत. थँक्यू सो मच.